जागतिक आदिवासी दिनानिमित्त वनिसर्व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पारंपरिक वेशभूषा, नृत्य, गीत तसेच ढोल ताशांच्या गजराने वणी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि अस्मिता यांचे दर्शन घडवत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतलाय। विविध परिसरातून आलेल्या समाज बांधवांनी रॅली दरम्यान पारंपरिक नृत्य सादर केलंय। ढोल ताशांचा गजर, पारंपरिक गीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। कार्यक्रमात आदिवासी समाजाचा जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेला पारंपरिक संबंध, निसर्ग संवर्धनातील योगदान तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला व संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच नव्या पिढीने शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली आहे। शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली आहे। आदिवासी संस्कृतीचा अभिमान, हक्कांचे संरक्षण आणि समाजाचा सर्वांगीण विकास या भावनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलासराव कड, ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, सागर चौधरी, युवा नेते गोकुळ जिरवाळ, ग्रामपंचायत अधिकारी संजय देशमुख, पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक कारभारी नागरे, पोलीस हवालदार महेंद्र बागल, किशोर खराटे, सचिन पिंगळ, मनोज बोराळे यांच्यासह वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। सर्वांच्या सहकार्याने आणि प्रयत्नातून जागतिक आदिवासी दिनाचा हा सोहळा उत्साहपूर्ण व शांततेत पार पडलाय। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र